अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। म्हणजे आपल्याला माहितीच आहे की मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। मागेच आता मार्गशीर्ष महिन्यातला उद्या दुसरा गुरुवार आहे, उद्या 12 तारीख आहे। आता आपणास माहितीच आहे की मार्गशीर्ष महिन्यामधले जे गुरुवारचं व्रत आहे, हे व्रत जी कोणी व्यक्ती मनोभावे श्रद्धेने करते तिला नक्कीच कुठेच काही कमी पडत नाही। माता लक्ष्मी तिच्यावरती भरभरून असा आशीर्वाद असतो। पण मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवारचं व्रत करत असताना नकळतपणे आपल्या हातून काही ना काही चुका ह्या दिवसभरामध्ये घडत असतात। पण अशा काही चुका आहेत ज्या आपल्या कटाक्षाने टाळायच्याच आहेत। त्या चुका कोणत्या आहेत? कारण की त्या चुका जर आपल्या हातून झाल्या तर नक्कीच आपल्या त्या सेवेचं किंवा त्या पूजेचं आपण ज्या काही उद्या दिवसभरामध्ये गुरुवारच्या व्रताच्या दिवसभरामध्ये ज्या काही पूजा अर्चा कहाणी वाचन असेल, इतर माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा नामस्मरण मंत्र स्तोत्र असेल, जे पठण करणार आहोत, सेवा करणार आहोत, त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळणार नाही। तर त्या चुका काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, मार्गशीर्ष महिन्यातला उद्या 12 तारीख आहे आणि 12 तारखेला उद्या दुसरा गुरुवार आलेला आहे। आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारी आपण सर्वजण मनोभावे श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा मांडणी असेल, पूर्ण दिवसभर व्रत करणे असेल, आरती नैवेद्य नंतर कहाणी वाचणे सर्व गोष्टी तर करणार आहोतच। पण काही काही अशा चुका आहेत ज्या खूप म्हणजे सगळ्यांच्याच कडून नाही, पण काही काहींकडून त्या नकळतपणे घडतात। तर त्या चुका कोणत्या आहेत? सर्वप्रथम म्हणजे आपण पूजेमध्ये जे काही नारळ वापरतो बघा, श्रीफळ जे वापरतो ते श्रीफळ नवीन असावं। कारण की आपण घरामध्ये पडलेलं आहे किंवा ठेवलेलं होतं तेच पूजेमध्ये आपण घेऊन वापरलं तर असं करू नका, किंवा दुसऱ्या पूजेचं श्रीफळ या पूजेमध्ये वापरू नका। नवीन कोरं नवीन आपल्याला श्रीफळ आणायचं आहे। आणि कसं असतं, आपण घरामध्ये ठेवलेलं नारळ असतं पण कधीतरी आपल्या हातून मासिक धर्मामध्ये किंवा सुतक पिटाळामध्ये शिवता शिवत होऊ शकते, लागालाग होऊ शकते। त्याच्यामुळे आपण ते घरामध्ये असलेले नारळ वापरू नका। नवीन स्वच्छ कोरं नारळ आपल्याला बाहेरून आणायचं आहे आणि आपल्याला ते गुरुवारच्या पूजेमध्ये मांडणी करायची आहे। नारळ आता कसं आणायचं आहे तर नारळ हे कुठेही प्रकारचं खराब झालेलं वरची खराब झालेलं नसावं, स्वच्छ असावं। दुसरी गोष्ट, त्याला चिरा पडलेला तडा गेलेला नारळ नसावं, नीट निरखून आणावं ते। आणि नारळ वाळलेलं आपण पूजेमध्ये वापरायचं नाही आहे। नारळ पाण्याने भरलेलंच आपण जे काही श्रीफळ आहे ते आपण पूजेमध्ये मांडायचं आहे। ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपण बघा कुठलेही जे शुभ कार्य असेल किंवा कुठल्याही पूजेमध्ये आपण काय करतो, सर्वप्रथम जी काही पूजा असेल किंवा आपण सुरुवात जी आहे ती आपण गणपती बाप्पांच्या म्हणजे पूजेने करत असतो। तर नक्कीच आपल्याला या पूजेमध्ये आपण जे काही गणपती बाप्पांच्या स्मरणार्थ जी काही सुपारी वापरणार आहोत तर ती सुपारी सुद्धा टणक आणि नवीन आणलेलीच असावी। कुठल्या प्रकारचं छिद्र पडलेली कीड लागलेली सुपारी पूजेमध्ये वापरायची नाही आहे। मग ते तुम्ही बिडा ठेवताना सुपारी असू दे किंवा काही असू दे, चीर लागलेली भंगलेली सुपारी वगैरे वापरायच्या नाहीत। कुठल्याही प्रकारच्या खराब झालेल्या वस्तू या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या नाही आहेत। नवीन कोऱ्या स्वच्छ आपल्याला त्या वस्तू आणून त्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत। त्यानंतर तिसरी गोष्ट जी आहे, जे आपण घरामध्ये दिवा लावतो आहे, म्हणजे पूजेमध्ये आपण जे काही दिवा लावतो मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये समई असेल, दिवा असेल, तर त्यामध्ये तूप आणि तेल एकत्र करून दिवा लावायचा नाही आहे। आणि सर्वप्रथम दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे। दिवा कधीही फरशीवर जमिनीवरती आपण तो ठेवायचा नाही आहे। ही एक गोष्ट आहे। त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय, आपण ज्यावेळेस कहाणी वाचतो, कहाणी वाचत असताना चुकूनही हातामध्ये मोबाईल घेणे किंवा मोबाईलमध्ये बघणे किंवा फोन आता मध्येच फोनवर बोलणे किंवा आपण कोणाशी तरी इतर व्यक्तींशी बोलणे, ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत। कारण की कहाणी वाचत असताना एकाग्रतेने मन शांत करून आणि पवित्र मनाने आपल्याला ग्रहण म्हणजे स्मरण करायची असते किंवा ऐकायची असते ती आपल्याला। त्याच्यामुळे आपल्याला कहाणी वाचत असताना कुठल्याही प्रकारचं गप्पा मारणे किंवा कुठल्या प्रकारचं म्हणजे मन इकडे तिकडे भरकटेल अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या नाही आहेत। आणि मोबाईलला तर बिलकुल हात लावायचा नाही आहे। पूजा अर्चा सुरुवातीपासून, पूजा मांडणीपासून ते पूजा होईपर्यंत मोबाईलला हात लावायचाच नाही। म्हणजे सगळ्यात मी सांगेन की अस्वच्छ गोष्ट म्हणजे मोबाईल। कारण की आपण कुठल्याही प्रकारचे कशाही प्रकारचे कधीही कुठेही उठल्यावरती झोपेतून आपण मोबाईलला डायरेक्ट हात लावत असतो। त्यामुळे पूजा करत असताना, सेवा करत असताना, कुठलीही सेवा असं करत असताना आपण मोबाईलला बिलकुल हात लावायचा नाही आहे। बाजू द्या थोड्या वेळ मोबाईल, काही हरकत नाही। एखादं अर्जंट असेल तर परत एखादा कॉल तो करू शकते। जर तुम्हाला अर्जंटच आहे कॉल तर तुम्ही पूजेपासून लांब जा, पूजेपासून लांब जाऊन तुम्ही त्या फोनवर बोलून घ्या, फोन अटेंड करा आणि त्यानंतर तुम्ही परत आसनावर बसायच्या आधी किंवा पूजेमध्ये पूजा करण्याच्या अगोदर आपला हात स्वच्छ धुवून तुम्ही ते पूजेला हात लावायचा आहे। ही गोष्ट एक म्हणजे कटाक्षाने पाळायची आहे। त्यानंतर गुरुवारच्या आपण दिवसभराच्या जे काही आपण व्रत करतो किंवा पूजा अर्चा करतो, हे करत असताना दिवसभरामध्ये कधी म्हणजे कोणासोबतही आपण कोणाबद्दलही आपण निंदा नालस्ती करायची नाही आहे। कोणाबद्दल वाईट साईड बोलायचं नाही आहे। कोणाबद्दल म्हणजे वाईट शब्द आपल्या तोंडातून निघणार नाही याची आवर्जून काळजी घ्यायची आहे। त्यानंतरची गोष्ट टाळायची आहे ती म्हणजेच काय की आपण गुरुवारच्या मार्गशीर्ष गुरुवारी जी काही आपण पूजा अर्चा करतो, माता महालक्ष्मीची पूजा अर्चा मांडणी व्रत वैकल्य करतो, त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दरवाजाला कुलूप लावून कुठेही बाहेर जायचं नाही आहे।
दिवे लागणीच्या वेळेस संध्याकाळी आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मी ही दिवसभरामध्ये 7 वेळेस आपल्या घरामध्ये चक्कर मारत असते, त्याच्यामुळे आपल्या प्रवेशद्वारावर येत असते. त्यामुळे नक्कीच आणि दिवा लागणीच्या वेळेस संध्याकाळी तरी आपण ज्यावेळेस लक्ष्मीचं आगमन घरामध्ये होत असतं त्यावेळेस तरी कुलूप लावून त्या दिवशी तरी गुरुवारच्या दिवशी तरी आपण दरवाजाला कुलूप लावून बाहेर जायचं नाही आहे, ही एक गोष्ट टाळायची आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजेच काय की बा या गुरुवारच्या मार्गशीर्ष गुरुवारी जर चुकून दिवसभरामध्ये चुकून म्हणजे नकळतपणे जर एखादी सवाष्ण स्त्री जर घरामध्ये आली तर नक्कीच तिला घरामध्ये बोलवा, तिला हळद कुंकू, तिचा मान सन्मान करा. साडी नाही म्हणत पण छोटीशी ओटी तरी तिची भरा, कारण की ब्लाऊज पीस असेल तांदूळ गव्हाळ तिची ओटी भरा, एखादं फळ ठेवा आणि तिचा म्हणजे मान सन्मान करा एखादी सवाष्ण स्त्री जर आली. कारण की गुरुवारच्या दिवशी खूप लोकांचा अनुभव आहे बघा, खूप अशा म्हणजे सवाष्ण स्त्री अचानकपणे घरी येतात, नकळतपणे सवाष्ण स्त्री अचानकपणे भेटते जी साधे शृंगार केलेली असते पूर्णपणे, तर अशा प्रकारे स्त्रिया भेटतात. त्यामुळे खूप लोकांना याचे अनुभव आलेले आहेत. म्हणून सांगते की गुरुवारी जर नकळतपणे एखादी सवाष्ण स्त्री घरामध्ये आलीच दिवसभरामध्ये संध्याकाळी रात्री तर नक्कीच तिचा मान सन्मान करायला विसरायचं नाही आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी करतो किंवा पूजा अर्चा कहाणी वाचतो तर ती नक्कीच आपण स्त्रियांनी सवाष्ण स्त्रियांनी तरी पूर्ण साज शृंगार करून साडी परिधान करून हातामध्ये बांगड्या कपाळी टिकली किंवा कुंकू लावून आपण ते वाचायला पाहिजे आहे. कथा असेल किंवा पूजा मांडणी असेल किंवा पूजा जी आहे ती आपण साज शृंगार करूनच आपण पूजा अर्चा करावी, ना की आपण पंजाबी ड्रेस किंवा कुठल्या म्हणजे नाईट ड्रेस वरती वगैरे अशा पूजा अर्चा करू नका. ती माझ्या महालक्ष्मीची पूजा अर्चा आहे. करताना आरती करताना आपण आसन घेऊनच आपण आसनावरती बसूनच पूजा अर्चा करायची आहे की ना की उभी राहून पूजा अर्चा करायची आहे. आणि आसन जे आहे आपलं बसण्याचं पूजा अर्चा करण्याचं त्या आसनाला पाय लावायचा नाही, पायाने इकडे तिकडे करायचं आपल्याला नाही आहे. तर अशा प्रकारे ह्या छोटे छोटे जे नियम आहेत गोष्टी आहेत त्याचं नक्की कटाक्षाने तुम्ही पालन करा, कारण की या जर गोष्टी नकळतपणे हातून चुका झाल्या तर नक्कीच तुम्हाला सांगू त्या सेवेचं त्या पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे खूप लोक कारण की नवीन नवीन नवशिके आहेत जे पहिल्यांदा ही पूजा अर्चा करत आहेत किंवा पहिल्यांदा त्यांनी मार्गशीर्ष गुरुवारची व्रत धरलेले आहेत त्यांना संपूर्ण माहिती नसते, म्हणून ह्या चुका तुम्हाला सांगितल्या ज्या नकळतपणे कोणाच्या हातून घडू शकतात तर त्या घडू नये यासाठी आजचा हा व्हिडिओ होता. तर नक्कीच अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.